दर्शने दोष नासती. सार्थ गुरुचरित्रामध्ये सद्गुरूंच्या अफाट सामर्थ्याचं यथार्थ वर्णन केलं आहे. त्याचा मथितार्थ असा आहे की गंगेत स्नान केल्याने पापांचा नाश होतो, चंद्राच्या शीतल चांदण्याने ताप किंवा दाह शांत होतो आणि कल्पतरूखाली बसले असता दारिद्र्य या तिघांचाही नाश एकटा गुरु करू शकतो. संत ज्ञानोबा, रामदास, तुकोबा गुरुला परीस, कामधेनूची उपमा देतात. कारण परीसाच्या अंगी एक मोठा गुण असतो आणि तो म्हणजे परीसाचा स्पर्श जर का एखाद्या लोहकणास झाला तर त्वरित त्याचं 52 कशी सुवर्ण बनतं. तद्वतच कामधेनू ही इच्छित फळ प्राप्त करून देते. तसाच सद्गुरूंचा पण असा एक मोठा गुण आहे, धर्म आहे, तो असा की आपणासारखे करीती तात्काळ. सद्गुरू भालचंद्र बाबांना कोणी अवतारी पुरुष तर कोणी संत म्हणून नमस्कार करीत, तर कोणी त्यांना दत्ताचा अवतार मानेन, कोणी महारुद्र मानेन. भावनेप्रमाणे कोणाची एक काही मते असोत, पण ते एक महान तपस्वी होते. याच्याही पुढे जाऊन सांगता येईल की ते योगियांचे योगी आहेत. श्री भालचंद्र बाबांच्या नुसत्या दर्शनाने त्यांचे निस्सीम भक्त आणि पीडितजन सुखी झाल्याची अनेक उदाहरणे प्रत्यक्षात पाहावयास मिळतात. थोडक्यात तपश्चर्येने जसे काही अर्धवट साधू जगात आपला बडेजाव माजवण्यासाठी आपल्या भक्तांना दांभिक चमत्कार दाखवून तीर्थ, माळा, विभूती यांचा जणू राजरोज बाजार भरून दाखवतात. आपण बुवाबाजी करून त्यांची एक प्रकारे दिशाभूल करतात. त्यातले नागडे बाबा हे सत्पुरुष नव्हेत. असला प्रकार त्यांच्याजवळ काहीच चालत नसे. ते कोणाला राख वा तीर्थ देत नसत. त्यांचे पाय चरण्यासाठी जर का एखादा भक्त अनावर होऊन पुढे आला तर ते ताडकन केव्हा लाथ फेकतील याचा पत्ता देखील लागत नसे. कारण त्यांना आपल्या देहाबद्दल आसक्तीच नव्हती. त्यांच्या आसनाच्या बाजूला एक अग्निकुंड होतं. त्यातली राख भाविकपणे भक्त आपणहून आपल्या कपाळास टेकीत व पावन होत. श्री बाबांच्या निष्पाप डोळ्यात एवढं सामर्थ्य होतं की त्यांच्या नुसत्या नेत्रदर्शनाने माणसातली माणुसकी जागृत होई. त्यांच्या फटक्यांच्या प्रकारात एक प्रकारची अजब जादू भरली होती. त्यांचे नुसते फटके खाऊन बरेच भाविक माणसात आले आहेत. तसेच कोणी क्लेशमुक्तही झाले आहेत. डॉक्टर जसे काही विचित्र रोग किंवा मेंदू बिघाड झालेल्या रुग्णाला आधुनिक पद्धतीने इलेक्ट्रिक शॉक देतात, तसे बाबा कोणी भक्ताने आपल्या समाधानासाठी सिगारेट त्यांच्या हातात पेटवून दिली तर ते तिचे झुरके मारीत असता जर कोणी भाग्यवान भाविक त्यांच्या पाया पडायला गेला तर ते पटकन त्या पेटत्या सिगारेटचा त्याला चटका देत. अशी महान जादू आणि दिव्य सामर्थ्य श्री बाबांच्या दर्शनात आणि कृतीत होतं. त्यांच्या सिगारेटचा दम कोणासही पेलणारा नव्हता. त्यांनी एकदा सिगारेट तोंडात धरली की 2-3 झुरक्यात ती संपूर्ण भस्मसात करीत. अशावेळी पाहणारा जणू चकित होई. परमेश्वराची त्याची एवढी तंद्री लागलेली असे की सिगारेट जळत जळत येऊन त्यांच्या बोटांच्या चिमटीला भिडली व त्या अग्नीच्या दाहाने त्यांची बोटं भाजू लागली तरी त्याचे त्यांना जणू भानच नसे. कारण ते देहाच्या मुळी पलीकडचे होते. त्यांना चमत्कार करण्याचं मुळीच कारणच नव्हतं. ही त्यांची अलौकिक स्थिती पाहिल्यावर तेच एक प्रकारचे चमत्कार होते या तिळभरही अतिशयोक्ती नाही. तिथे कोणाचे चालेना. श्री भालचंद्र महाराज आयुष्यातील अनेक तपे, वस्त्रहीन, नुसत्या दगडधोंडा जमिनीवर सतत ध्यानस्थ बसल्याने त्यांचे पाय अगदी अचल झाले होते. म्हणूनच त्यांचे भक्त त्यांना मोठ्या आवडीने आणि प्रेमाने पुणे, मुंबई, गोवा वगैरे अखंड महाराष्ट्रभर फार दूरदूरच्या भागात खास गाडी करून फिरवीत असत. काही आधुनिक बडेजावी साधूंना धनिकांच्या अगर मंत्र्यांच्या गाड्यातून फिरताना एक प्रकारचं भूषण वाटतं. आजही अशा बादशाही संतांना आपल्या गाडीतून फिरवण्यात हे पुंजीपती किंवा मंत्री धन्यता मानतात. किंबहुना हल्लीच्या काही साधूंना पैशाच्या जोरावर कोणीही विकत घेऊ शकतो. परंतु नागडे बाबांसारख्या तपस्वी मुनीला विकत घेणारा लक्ष्मीपुत्र जन्माला आलाच नाही. भालचंद्र बाबांची पूर्ण कृपा एकनिष्ठ भक्तीने लाभते आणि त्यांच्यासारख्या योगमार्तंडाला पैसा, धन, दौलत, घोडे काय करायचे? त्यांना कशाचीही अभिलाषा नव्हती. कारण अष्टसिद्धी ज्याचे चरणकमल झाडीत होत्या त्यांना आणखी काय पाहिजे? काही भाविकांना वाटे की श्री बाबांचे पवित्र चरण आपल्या घराला लागावे असे मनात गृहीत धरून जर का एखादी खास गाडी घेऊन त्यांना नेण्यासाठी कोणी गेला तर त्या गाडीत बाबा बसतीलच असं नाही. कारण बाबा गाडीत बसायला त्यांना नेण्यासाठी येणाऱ्या भक्ताचा योग पाहिजे.
नाहीतर काही जमणार नाही. योगायोग बरा असला तर बाबा गाडीत बसायला उत्सुक दिसत. त्यांना आपला खरा भक्त कोण याची पूर्ण कल्पना असे. त्यांना नेण्यासाठी एखादा दांभिकपणे जर स्वार्थी वृत्तीने आला तर बाबा त्याचे मर्म अंतर्ज्ञानाने जाणत व डोळे लाल बुंद करून जणू रुद्रावतार धारण करीत. त्यांच्या मनात जर का आलेच की आता गेलेच पाहिजे, तर त्यांना नेण्यासाठी आलेल्या भाविकाची गाडी तिथे त्यांच्यासमोर उभी राहिली की ते लहान मुलासारखे हात वर करीत, चेहरा प्रफुल्लित करीत हसत. अशा वेळी समजावे की त्यांची पूर्ण कृपा आहे, इच्छा आहे आणि अशा प्रसन्न समयी एकटा माणूसच त्यांना गाडीत बसवू शकतो, उचलू शकतो, एवढा ते आपला देह हलका करीत. याच्या उलट जर त्यांना जाणे नसेल तर ते योग सामर्थ्यावर आपला देह जड करीत आणि अशावेळी 4 माणसे जरी त्यांना गाडीत उचलून बसवण्यासाठी पुढे सरसावली तरी ती फोल ठरत. एवढे ते जडदेही बनत. अशावेळी तिथे कोणाचेच काही चालत नसे. बाबांचा प्रसाद. काही स्वतःला साधू म्हणवणारे व गुरु शिष्यांचे अवडंबर माजवणारे जे असतात, अशांचा दरबार असतो तेव्हा अशा त्या दरबारी बाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना काहीतरी प्रसाद वाटण्याची प्रथा आहे. गूळ, साखर, चणे, शेंगदाणे, शिरणी असे त्यांच्या प्रसादाचे अनेक प्रकार असतात आणि भक्त मंडळी तो हातावर पडलेला प्रसाद आनंदाने खातात व धन्यता मानतात. काही दरबारांमध्ये जाहीर सांगण्यात येतं की प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. काही दरबारांमध्ये तर 4 चण्यांच्या दाण्यासाठी तासन तास रांगेत तिष्ठत बसावं लागतं, उभं राहावं लागतं. श्री भालचंद्र महाराजांचा प्रसाद फारच वेगळा असे. त्या प्रसादाची जातही वेगळी आणि चवही वेगळी. त्यांचा प्रसाद रांगेत उभे राहून सुद्धा मिळेल याची शाश्वती नव्हती आणि त्यांचा तो प्रसाद ज्याला मिळाला तो धन्य असे, भाग्यवान असे, कारण तो प्रसाद मुख्यत्वे बाबांच्या हस्तेच मिळेल. त्यांच्या दर्शनाला गेल्यावर एखादा त्यांचा निस्सीम भक्त जर का त्यांच्या पाया पडायला गेला तर पटकन त्याच्या दातखिळ्या हालेपर्यंत श्रीमुखात किंवा मिळेल तिथे लगावून देत. ते कुठे फटका मारतील याचा नेम नसे. बरे दिवसातून शेकडो भक्त त्यांच्या पाया पडत, परंतु ते सर्वांनाच फटके मारतील असेही नव्हते. असा त्यांचा प्रसाद असे. त्यांचा भक्त मंत्री महाशय असो, सावकार असो किंवा साधा शेतकरी असो, सर्वांना प्रसाद सारखाच. अज्ञानाने श्री बाबांच्या या थोर अद्भुत प्रसादाची चव आणि मर्म ज्यांना समजलेलं नाही असे लोक घाबरून त्यांना दुरूनच नमस्कार करीत. याच्या उलट असेही भक्त होते की श्री बाबांनी आपल्याला अमोल प्रसाद आपणास द्यावा म्हणून पुन्हा पुन्हा त्यांच्या पाया पडून त्यांना एक प्रकारे सतावीत, परंतु अशा भक्तांकडे बाबा चुकून सुद्धा पाहत नसत. श्री नागडे बाबांचा माररूपी प्रसाद हा एक महान योग होता. त्यांचा माररूपी प्रसाद ज्यांना मिळाला ते धन्य झाले आणि कृतार्थही. श्री बाबा सदोदित दिगंबर असल्याने त्यांच्याजवळ चावी आणि कुलूपही नव्हतं. पेटी नाही, पिशवी नाही. मग ते आपल्या प्रिय भक्तांना प्रसाद देणार तरी कुठून आणि कसला? तरी त्यांनी आपल्या या रोखठोक प्रसादाने अनेकांना नराचं नारायण केलं आहे. कोणाच्या व्याधी पळाल्या तर कोणाला नजर आली, कोणाला वाचा फुटली तर कोणाला बुद्धी आली. जसजसा त्यांच्या भक्तांचा भाव तसतशी त्यांना प्रचिती आली. असा त्यांच्या प्रसादाचा थोर महिमा आणि अजब जादू आहे. त्यागी जीवन. सत्पुरुषाची जडण आणि घडण त्यागावर अवलंबून असते. श्री भालचंद्र उर्फ नागडे महाराज हे फार उच्च कोटीतले त्यागी पुरुष होते. किंवा त्याग म्हणजे काय व तो कसा असतो, त्याग कशाला म्हणतात, हे ज्यांना ज्ञात करून घ्यायचं असेल त्यांनी श्री नागडे बाबांच्या महान तेजस्वी जीवनचरित्राचा अभ्यास करावा, म्हणजे प्रचिती येईल. जो महात्मा वर्षानुवर्षे वस्त्रहीन राहून नुसत्या भूमीवर एखाद्या पाषाणासारखा थंडी, वारा, पाऊस, खाणे-पिणे याची जराही तमा न बाळगता भगवंताच्या नामस्मरणात लय लावून देहाभिमान विसरून तादात्म्य पावला, त्याच्यापेक्षा आणि त्याग तो कसला? त्यांचे भक्त मंत्री महाशयांपासून ते धनिक गोसाव्यांपर्यंत आहेत. अनेक धर्माचे आणि अनेक जातीचे आहेत. ते बाबांच्या भेटीला येतेवेळी आपल्या शक्तीनुसार कोणी सिगारेट, कोण केळी, तर कोण भाकर, तर कोण मेवा मिठाई, तर कोण शेवचिवडा आणत. अनेक भक्तांचे अनेक प्रकार. त्यात त्यांची भावना एवढीच की बाबांनी आपण आणलेल्या वस्तूंचा स्वीकार केला की आपणास एक प्रकारचे मानसिक सुख लाभेल.
परंतु बाबांना एखाद्या मंत्र्याने अथवा धनिकाने आपल्या खास मालकीच्या गाडीत बसवून दर्शनाला येतेवेळी आणलेले फार मौल्यवान खाणे जर बाबांच्या हातात देण्यात त्यांनी प्रयत्न केला तर ते ताडकन फेकून देत. मनात आले तरच स्वीकार करीत. तसं असलं तरी एखाद्या गरीब शेतकऱ्याने अतिप्रेमाने आणलेली भाकर ते मिटक्या मारीत खात. त्यांना अमुकच एक खाणे हवे असे नव्हते. श्री भालचंद्र बाबा दिवसेंदिवस अन्न पाण्या वाचून राहू शकत. ते कधी सिगारेट पीत तर कधी विडीचे थोटूक पीत. ते कशावरच अवलंबून नव्हते. परंतु त्यांचे भक्त त्यांना आपल्या समाधानासाठी बळेच विडी अथवा सिगारेट पेटवून त्यांच्या हाती देत व त्याच्यात आपणास धन्यता मानून घेत. बाबांना त्याचं सुखदुःख काही नव्हतं. ते स्वयंभू होते. धन्य फलाहारी. एक उत्तर भारतीय तरुण वय सुमारे 30-35च्या आत असलेला त्याची अवस्था अगदी नामदेवासारखीच झाली. त्याला दृष्टांत झाला की श्री नागडे महाराजांची सेवा कर. त्याप्रमाणे तो तरुण शेकडो मैल पदयात्रा करून शोध करीत कणकवलीला आला व तो बाबांच्या चरणी लीन झाला. त्याने प्रथमच ज्यावेळी कणकवलीला प्रवेश केला त्यावेळी आपण कोण कुठला याचं आश्चर्यकारक निवेदन हिंदीमधून केलं. हल्ली ते संपूर्ण मौनावस्थेत आहे. नामजप सतत चालू असतो. जेवण वगैरे काही घेत नाही. फक्त गूळ आणि शेंगदाणे किंवा फळे खातात. म्हणूनच त्यांना फलाहारी महाराज म्हणून भाविक ओळखतात. स्वभावाने शांत आणि गंभीर आहे. तशीच जटा व दाढी वाढलेली आहे. लंगोट नेसून यज्ञोपवीत गळ्यात आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना पाहताना संत रामदासांची आठवण झाल्याचा भास होतो. नमस्कारासाठी हात आपोआप वर होतात व मान लवते. एवढं दिव्य तेज त्यांच्यात आहे. श्री भालचंद्र बाबांची त्यांच्यावर पूर्ण कृपा असून बाबांचे भक्त त्यांना बाबांबरोबर फिरवतात. अशी त्यांनी भाविकांची मनं काबीज केली आहे. श्री रामकृष्ण परमहंसांचे दास जसे स्वामी विवेकानंद, तुकोबांचा निळोबा किंवा रामदासांचा कल्याण, तसं श्री भालचंद्र बाबांचे फलाहारी महाराज म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.